एकतर पाऊस आणि त्यात भाज्यांचा प्रॉब्लेम, तेव्हा ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा। काय करायचं आहे, गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी केली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली, आता पुढची प्रोसेस, इथे मी बारीक कांदा कापून घेतला आहे। आता आपण कुकरमध्ये कांदा टाकायचा आहे आणि मी एक टोमॅटो पण चॉपरमध्ये बारीक चॉप केला होता, तो पण इथे टाकते। मसाले टाकायचे आहे, तिखट, हळद आणि इथे मी 1.5 चमचा पावभाजी मसाला घेतला आहे। मी इथे सुहाना पावभाजी मसाला घेतला आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता। आता हे छान मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाले टाकले की टोमॅटो नरम पडायला सुरुवात होते। आता इथे आपण मीठ पण टाकून घेणार आहोत। मीठ टाकलं की परत छान मिक्स करायचे। बघा आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालाय। इथे मी बटाटे बारीक कापून पाण्यात भिजत घातले होते, आता ते बटाटे मी भाजीत टाकते। तयार होते। आता आपण भाजी तयार झाली की बघूया। बघा बटाटा इथे खूप छान शिजलाय। तुम्ही अशा बटाट्याच्या फोडी ठेवू शकता किंवा मग बटाटा मॅश करू शकता, म्हणजे लहान मुलांना ते पावभाजी सारखं वाटतं आणि मुलं आवडीने खातात। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।